मला का दाखवला त्याचं कारण ठरू शकणारं हगवणेंच्या वकिलांनी जी भूमिका मांडायचा प्रयत्न केला, जे त्यांचं व्यावसायिक काम आहे, काय म्हणाले त्यांचे वकील आपण पाहूया. जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असा एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. आता विपुल दुशिंग थोड्या वेळात आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातले काही प्रश्न मी विचारणार आहे. पण सुप्रीम कोर्टाचं काय रुलिंग होतं हे सगळं बाजूला ठेवायचं, पण तो कोर्ट कचेरीचा आणि अनेक तांत्रिकतेचा बाब आहे. आणि तांत्रिकता ही इतकी गंभीर गोष्ट आहे की बलात्कारामध्ये प्रत्यक्ष समागमाची पूर्ण क्रिया करायची की नाही करायची, स्पर्श म्हणजे मानायचा विनयभंग की नाही मानायचा, इथपर्यंत कोर्टाला जावं लागतं, वकिलांना जावं लागतं, कारण ती तांत्रिक बाजू आहे. पण तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वसाधारण ज्याला कॉमन सेन्स म्हणतात त्या दृष्टीने माहीत असतं की कशाला वाईट म्हणायचं, कशाला चांगलं म्हणायचं, कशाला न्याय आणि अन्याय म्हणायचं. आणि म्हणूनच आजचा हा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो प्रश्न पाहूया आणि त्यानंतर चर्चा त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. पाहूयात माझाच आजचा प्रश्न या पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या या युक्तिवादाशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यासाठी आमचं एक्स अकाउंट, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या आमच्या कोणत्याही अकाउंटवर तुम्ही जा, ऍप ओपन करा, त्याच्यावर जा, तिथे हा पोल असेल. थेट एक बटन तुम्हाला फक्त दाबायचं ऍपवरचं. तसंच तुम्ही त्या प्रश्नाच्या खाली कमेंट्सही, आमचे जे व्हिडिओ चालू आहेत त्याच्या खाली कमेंट्सही देऊ शकता. तुमच्या या काही निवडक कमेंट्सना आपण कार्यक्रमात दाखवणार आहोत. पुन्हा एकदा प्रश्न, एखाद्या भांडणात नवऱ्यानं पत्नीला किरकोळ मारहाण केली म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही. सुप्रीम कोर्टाचा हवाला देत हगवणेंच्या वकिलाच्या या युक्तिवादाशी सहमत आहात का तुम्ही? तो हा प्रश्न लक्षात ठेवा आणि तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघतोय. दरम्यान हगवणेंच्या बाजूने युक्तिवाद करताना वैष्णवीची कथित आक्षेपार्ह व्हॉट्सअप चॅट्स, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आणि अन्य अनेक दावे करण्यात आले. आज या दाव्यांबद्दल कसपटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली. वैष्णवीच्या वडिलांनी याबाबत काय म्हटलंय पाहूया. त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकील. आधीच माझ्या मुलीची लग्न 2 ठिकाणी मोडली. त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून. दुसरीकडे हगवणेंचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या ज्या युक्तिवादामुळे त्यांच्यावर समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात टीका होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तर थेट एक्सपोज करत अशा वकिलांना फटकवण्याचं समर्थन केलं. पण नंतर आपली भूमिका त्यांनी बदलली. आधी पाहूयात रोहिणी खडसे यांचं ट्विट काय होतं. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात पोल सेंटरला इकडे, की हे काय ट्विट होतं ते आपल्याला लक्षात येईल. नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी असं म्हटलं होतं की जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार, असं ट्विट, अशी एक्स पोस्ट केली होती रोहिणी खडसे यांनी, ज्या स्वतः ॲडव्होकेट आहेत. मात्र यावर टीका झाल्यानंतर, बार असोसिएशननं टीका करून कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांनी थोडीशी भूमिका बदलली. त्यानंतर त्या काय म्हणाल्या तेही पाहूया. पतीने पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही. माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का? ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला
आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. एकूणच वैष्णवी प्रकरणानं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला